सकाळी झोपेत असताना डोळे अर्धे मिटलेले असले तरी आपला हात बरोबर साखरेच्या डब्याकडे जातो. हो ना, अगदी बरोबर. चहा बनवण्याची ती सिक्वेन्स इतकी अंगात भिनलेली असते की सगळं कसं ऑटो पायलट मोडवर चालतं. म्हणजे इट इज कम्प्लिटली ऑटो पायलट. हां. पण मग रस्त्यावर स्वतःला आणि इतरांना सुरक्षित ठेवण्याची सवय इतकीच ऑटो पायलट का नसते? आजच्या या सखोल चर्चेत आपण डिकोड करणार आहोत रस्ते सुरक्षेच्या ह्याच मानसिकतेबद्दल. दॅट्स अ ब्रिलियंट पॉइंट टू स्टार्ट विथ. चहा बनवणं जेवढं रिफ्लेक्सिव्ह आहे तेवढंच गाडी चालवताना सुरक्षेचे नियम पाळणं रिफ्लेक्सिव्ह का नसतं? हाच विचार आपल्या आजच्या सोर्स मटेरियलचा गाभा आहे. नक्कीच. आज आपण हर घर से एक सैनिक या पुस्तकाच्या केवळ 9व्या प्रकरणावर फोकस करणार आहोत. चॅप्टर 9, हाऊ वन होम चेंजेस मेनी. हा तो भाग आहे जिथे थिअरी संपते आणि रोजच्या आयुष्यातल्या प्रॅक्टिकल कृती, ज्याला आपण सुरक्षेचे अँकर्स म्हणू शकतो, ते सुरू होतात. येस. आणि आपला उद्देश एकच आहे, रस्त्यावरचा सैनिक किंवा रक्षक बनण्यासाठी कोणत्या साध्या आणि दैनंदिन सवयी लागतात ते समजून घेणं. इथे सैनिक म्हणजे सीमेवरचा जवान नव्हे बरे का. राईट. तो प्रत्येक सामान्य माणूस जो आपल्या घरातून बाहेर पडताना एक मोठी जबाबदारी घेतो. द पर्सन हू प्रोटेक्ट्स. हा सैनिक दररोजच्या छोट्या छोट्या सवयींमधून स्वतःचा आणि आजूबाजूच्या लोकांचा जीव कसा वाचवतो हे आपण या सविस्तर आढाव्यातून उलगडणार आहोत. अगदी बरोबर. आणि या सुरक्षेची सुरुवात मुळात रस्त्यावर होतच नाही, ती होते आपल्या घराच्या उंबरठ्यावर. याला आपण सवयीची रचना किंवा दी आर्किटेक्चर ऑफ हॅबिट म्हणू शकतो. आर्किटेक्चर ऑफ हॅबिट. ओके. हो, म्हणजे बघा, घरातून बाहेर पडताना हेल्मेट हे गाडीच्या चावीच्या शेजारीच एका हुकवर अडकवलेलं असलं पाहिजे. म्हणजे चावी उचलताना हात आपोआप हेल्मेटवर गेलाच पाहिजे. म्हणजे हे ऐकायला खूप साधं वाटतं, पण यामागे नक्कीच काहीतरी सायकोलॉजी असणार. कारण बऱ्याचदा हेल्मेट कपाटात किंवा गाडीवरच ठेवलेलं असतं. हे चावीच्या शेजारीच असण्याचं लॉजिक काय आहे? यामागे न्यूरोसायन्स आणि हॅबिट फॉर्मेशनचे खूप प्रभावी लॉजिक आहे. आपला मेंदू हा मुळातच ऊर्जेची बचत करण्यासाठी डिझाईन केलेला असतो. तो सतत शॉर्टकट शोधत असतो. अच्छा. जेव्हा हेल्मेट शोधावं लागतं तेव्हा माणसाचा मेंदू ना एक्सक्यूज किंवा कारणं शोधायला सुरुवात करतो. तो विचार करतो की अरे जवळच तर जायचंय. हो ना, फक्त 5 मिनिटाचं काम आहे, कशाला हेल्मेट काढा असं वाटतं. एक्झॅक्टली. पण जेव्हा ते चावीच्या अगदी सोबतच असतं तेव्हा ती चॉईस राहत नाही. तो एक फिजिकल सिक्वेन्स बनतो. डोर लॉक करणं, चावी घेणं आणि हेल्मेट घालणं. देर इज नो फ्रिक्शन. आय सी. म्हणजे आपण घरातील डिझाईनच्या माध्यमातून मेंदूला चॉईस देणंच बंद करतो. खूपच प्रॅक्टिकल. आणि याच लॉजिकचा पुढचा टप्पा म्हणजे मोबाईल फोन. गाडी सुरू करण्यापूर्वी मोबाईल फोन सायलेंट करून थेट बॅगेत ठेवणं. अगदी. खिशात किंवा डॅशबोर्डवर नाही तर आउट ऑफ साईट अँड आउट ऑफ रीच. पण हे थोडं एक्स्ट्रीम नाही वाटत? म्हणजे एखादा महत्वाचा कॉल आला तर? तोच तर मोठा ट्रॅप आहे. फोन जर समोर असला तर तो वाजल्यावर किंवा स्क्रीनवर नोटिफिकेशन आल्यावर बघायचा मोह हा मानवी स्वभाव आहे. त्याला आपण डोपामाइन लूप म्हणतो. ती एक छोटीशी नोटिफिकेशन बेल मेंदूला प्रचंड क्युरिओसिटी देते. ट्रू. आणि प्रॉब्लेम असा आहे की 60च्या स्पीडवर गाडी असताना फोनकडे बघितलेले ते 2 सेकंद म्हणजे तुम्ही अक्षरशः 33 मीटर गाडी अंधळेपणाने चालवत आहात, ब्लाइंड फोल्डेड. बापरे, 33 मीटर, दॅट्स ह्यूज. होय, त्या 33 मीटरमध्ये अचानक कोणीही येऊ शकतं. म्हणून ती सवय इंजिन सुरू होण्याआधीच ब्रेक करणं आवश्यक आहे. एक अख्खी बिल्डिंग डोळे झाकून ओलांडण्यासारखं आहे. आणि मला वाटतं हेच लॉजिक 5 मिनिटांसाठी जवळच्या भाजी मंडईत जायचं असेल तरी सीट बेल्ट लावण्याला अप्लाय होत आहे. नक्कीच. कारण आपण डिस्टन्स आणि सेफ्टी यांचं एक चुकीचं समीकरण डोक्यात बसून ठेवलंय. अपघात काही सांगून येत नाही आणि तो घरापासून 500 मीटरवर होणार नाही याची कोणतीही गॅरंटी नसते. एक्झॅक्टली. पण या सगळ्या सवयीमधली सर्वात क्रिटिकल सवय कोणती असेल ना, तर ती आहे 2 सेकंदांचा पॉज. द 2 सेकंड पॉज. रहदारीत गाडी घालण्यापूर्वी फक्त 2 सेकंद थांबायचं, आरशात बघायचं आणि आजूबाजूला पाहायचं. मला या 2 सेकंदांच्या पॉजवर थोडं जास्त थांबायचंय. कारण आपण घरातून बाहेर पडताना देवासमोर हात जोडतो किंवा बरेच जण गाडीत बसल्यावर गाडीच्या स्टेअरिंगचं दर्शन घेतात. तसाच हा एक प्रकारचा रिच्युअल वाटतो. पण हा रिच्युअल खूप प्रॅक्टिकल आहे. अगदी बरोबर. जर आपण ह्याला कॉम्प्युटरच्या भाषेत समजून घ्यायचं म्हटलं तर मला वाटतं हा एक प्रकारचा रिबूट आहे. म्हणजे कॉम्प्युटर जसा स्लीप मोडमधून ॲक्टिव्ह मोडमध्ये येतो तसा घरातून बाहेर पडताना आपल्या डोक्यात खूप कॅशे मेमरी साठलेली असते. गॅस बंद केला का, ऑफिसच्या मीटिंगमध्ये काय बोलायचंय, हे सगळे विचार घेऊन आपण गाडी चालवायला लागतो. दॅट्स अ फॅन्टॅस्टिक अॅनॉलॉजी. तो पॉज नक्की तेच काम करतो.
ते 2 सेकंद तुमच्या मेंदूची ती घरगुती कॅशे मेमरी क्लिअर करतात आणि तुम्हाला रिफ्लेक्स अवस्थेतून एका जागृत अवस्थेत आणतात. राईट. जेव्हा तुम्ही ते 2 सेकंद थांबून आरशात बघता तेव्हा तुम्ही स्वतःला सांगता की राईट नाव आय एम ड्रायव्हिंग. यामुळे होतं काय की रस्त्यावरील इतर माणसं, पादचारी किंवा एखादी सायकल हे नुसते ऑब्जेक्ट्स न वाटता खऱ्या अर्थाने माणसं वाटू लागतात. यू बिकम प्रेझेंट इन द मोमेंट. म्हणजे कॉग्निटिव्ह अवेअरनेस वाढतो. हो, तुमची कॉग्निटिव्ह अवेअरनेस 0 ते 100 वर येते. सो इट्स लाईक अ मेंटल स्विच. सुरक्षितेत ही सुरुवात थेट ट्रॅफिक सिग्नलवर न होता ती स्वतःच्या घराच्या उंबरठ्यावरून आणि वैयक्तिक सकाळच्या सवयींपासून कशी होतीये हे आता स्पष्ट झालं. पण आता आपण या सिच्युएशनचे स्टेक्स थोडे वाढवूया. ओके. समजा आपण स्वतः हे सगळं पाळतोय, पण आपण ड्रायव्हिंग सीटवर नाही आहोत, आपण शेजारच्या सीटवर म्हणजे पॅसेंजर सीटवर बसलोय. इथे एक नवीन डायनामिक सुरू होतं. अँड दॅट्स वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट ट्रान्झिशन्स. पॅसेंजर सीट किंवा को पायलट सीट ही गाडीतली सर्वात अंडररेटेड आणि तरीही सर्वात पॉवरफुल पोझिशन आहे. बऱ्याचदा होतं असं की गाडी चालवणारी व्यक्ती अतिवेगात असते किंवा ट्रॅफिकमध्ये सतत लेन कट करत असते, मोबाईल चेक करत असते. हो, हे खूप कॉमन आहे. आणि शेजारी बसलेला प्रवासी सोशल प्रेशरमुळे किंवा संकोचामुळे गप्प बसतो. इथे एक खूप मोठा प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आहे. जेव्हा आपण एखाद्या नातेवाईकाला किंवा जवळच्या व्यक्तीला गाडी चालवताना टोकतो ना, तेव्हा हे एखाद्याने प्रेमाने बनवलेल्या जेवणात म्हणजे पोह्यांमध्ये मीठ जास्त झालंय असं त्याच्या तोंडावर सांगण्यासारखंच अवघड होऊन बसतं. हा खरे अगदी. लोक याला डायरेक्ट इगोवर घेतात. मला गाडी चालवता येत नाही असं वाटतंय का तुला? हा रिस्पॉन्स फिक्स्ड असतो. आणि मग तो ऑकवर्डनेस टाळण्यासाठी लोक शांत बसणं पसंत करतात. जीव गेला तरी चालेल, पण ऑकवर्डनेस नको. बरोबर. आणि तिथेच आपल्याला सायकोलॉजीचा वापर करावा लागतो. इथे शब्दांची निवड कशी करता यावर सगळं अवलंबून आहे. तुम्ही जर म्हणालात की तू गाडी खूप वाईट चालवतोयस किंवा तुला गाडी चालवता येत नाहीये, तर साहजिकच समोरचा माणूस डिफेन्सिव्ह होईल. ऑब्व्हियसली. कारण तो त्याच्या क्षमतेवरचा हल्ला मानतो. पण जर तुम्ही तोच मुद्दा एक सामायिक ध्येय म्हणून मांडलात तर व्हॉट्स फॅसिनेटिंग हिअर इज की तुम्ही टोन कसा बदलता. आय थिंक आय गेट इट. म्हणजे तुम्ही त्याच्या ड्रायव्हिंग स्किल्सवर थेट प्रश्नचिन्ह उभं करण्याऐवजी एक शेअर्ड गोल सेट करता. आपण सीट बेल्ट लावूया का? किंवा मला या स्पीडची थोडी भीती वाटतेय, आपण गाडी थोडी हळू चालूया का? राईट, बरोबर. एक्झॅक्टली. इथे तूच्या ऐवजी आपण हा शब्द आला. सो इन्स्टेड ऑफ बिंग अ क्रिटिक, यू बिंग अ टीममेट. अचूक ओळखलत. लागल्यास फोन मला दे, मी बोलतो. तुझ्याऐवजी तू फक्त रस्त्यावर लक्ष दे. या वाक्यांमध्ये तुम्ही त्याच्या ड्रायव्हिंग क्षमतेला आव्हान देत नाहीयेत. तुम्ही एकत्र सुरक्षित पोचण्याची जबाबदारी घेत आहात. मेक सेन्स. यामुळे तो जो सोशल फ्रिक्शन किंवा इगोचा अडथळा असतो तो बायपास होतो. समोरच्या व्यक्तीला जाणवतं की हा मला जज करत नाहीये, तर हा आपली काळजी घेतोय. दॅट्स अ व्हेरी प्रॅक्टिकल हॅक. ड्रायव्हरवरील टीका न आणता त्याला एका केअरिंग अप्रोचने सांगायचं. कारण शेवटी त्या गाडीत तुमचा स्वतःचाही जीव पणाला लागलेला असतो. सामाजिक संकोचापेक्षा जीव वाचवणं हे केव्हाही अधिक मोलाचं आहे. आणि खऱ्या सैनिकाची हीच तर ओळख आहे. तो केवळ स्वतःचे नियम पाळत नाही, तर तो आजूबाजूच्या लोकांवर प्रभाव पाडतो, पण एका शांत आणि ठाम पद्धतीने. आता या पॅसेंजरच्या भूमिकेतून आपण अशा एका वळणावर येतो जिथे परिस्थिती नुसतीच ऑकवर्ड नसते, तर तिथे केमिकल इम्पेअरमेंट इन्व्हॉल्ड असतं. म्हणजेच जेव्हा अल्कोहोल किंवा मद्यपानाचा विषय येतो, हा खऱ्या अर्थाने हायस्टेक्स मोमेंट आहे. येस, हा तो क्षण आहे जो एका सैनिकाची किंवा रक्षकाची खरी परीक्षा घेतो. समजा एखादी पार्टी संपलीये आणि तुमचा एक मित्र ज्याने मद्यपान केलंय तो कॉन्फिडेंटली गाडीची चावी हातात घेतो आणि म्हणतो की मी चालवतो गाडी. बापरे, हा तर नेहमीचाच प्रसंग आहे. अशा वेळी गप्प राहणं हे सर्वांत सोपं असतं, पण ते भयानक धोकादायक असतं. आणि तिथेच तो बायस्टँडर इफेक्ट काम करत असणार. कारण मित्रमंडळींमध्ये जेव्हा 5-6 लोक एकत्र असतात तेव्हा प्रत्येकाला वाटते की कोणीतरी दुसरा बोलेल. एक्झॅक्टली. किंवा आपण स्वतःलाच सांगतो की अरे तो नेहमीच असं चालवतो, त्याला सवय आहे, त्याची कॅपॅसिटी आहे. पण सायकोलॉजिकली हे असं का घडतं? आपण सगळे बघत का राहतो? बायस्टँडर इफेक्टचा कोर मेकॅनिझमच तो आहे, द डिफ्युजन ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी. आपला मेंदू हा सतत सोशल रिस्क कॅल्क्युलेट करत असतो. जेव्हा तुम्ही एकटे असता तेव्हा 100% जबाबदारी तुमची असते. बरोबर. पण जेव्हा 10 लोक असतात तेव्हा मेंदू विचार करतो की रिस्क आता 10 लोकांमध्ये विभागली गेलीये. जर मी एकट्याने आवाज उठवला आणि तो मित्र चिडला तर तो संपूर्ण ऑकवर्डनेस माझ्या एकट्याच्या वाट्याला येईल. म्हणून सगळेच जण दुसऱ्या कोणीतरी बोलण्याची वाट पाहत राहतात. आणि त्या शांततेतून त्या मित्राला एक प्रकारची मूक संमती मिळते. अगदी बरोबर. आणि हे खूप धोकादायक आहे.
विच इज फेटल. मग या मानसिकतेतून किंवा या बायस्टँडर इफेक्टमधून बाहेर कसे यायचं? कारण अशावेळी लेक्चर देऊन किंवा समजावून सांगून काहीच उपयोग नसतो. समोरच्या व्यक्तीची तर्क करण्याची क्षमता आधीच कमी झालेली असते. तिथे लेक्चरची गरजच नसते. तिथे थेट आणि स्पेसिफिक कृतीची गरज असते. तुम्हाला तो मूक संमतीचा भ्रम एका सेकंदात तोडावा लागतो. तिथे थेट पर्याय द्यायचा, मी तुझ्यासाठी आत्ताच कॅब बुक करतोय किंवा गाडी इथेच पार्क कर, मी तुला ड्रॉप करतो. राईट. तुम्ही तिथे प्रश्न विचारत नाहीयेत, तुम्ही सोल्युशन इम्प्लिमेंट करत आहात. आणि तरीही जर तो ऐकत नसेल, त्याला वाटत असेल की त्याची मर्दानगी किंवा कंट्रोल पणाला लागलाय, तर तुम्हाला अजून डायरेक्ट व्हावं लागतं. थेट डोळ्यात बघून सांगायचं की तुझा मित्र म्हणून मी तुला विनंती करतोय की आज तू गाडी चालवू नकोस, मला तुझी काळजी वाटतेय. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याला त्याच्या घरी वाट पाहणाऱ्या कुटुंबाची आठवण करून द्यायची. हा मुद्दा खूप भावनिक आणि महत्वाचा आहे. होय, तुझ्या घरी तुझे आई-वडील, तुझं कुटुंब तुझी वाट पाहत आहे असं सांगायचं. जेव्हा एका व्यक्तीने प्रेमाने पण ठामपणे हे सत्य मांडलं, तर तो जो एक इको चेंबर तयार झालेला असतो त्या ग्रुपमध्ये, तो फुटतो. तो प्रायव्हेट चॉईसचा भ्रम तुटतो. दॅट्स रिअली डीप. म्हणजे तो क्षणिक ऑकवर्डनेस पचवण्याची ताकद तुमच्यात असली पाहिजे. तो मित्र त्या क्षणी कदाचित प्रचंड चिडेल, तुमच्यावर ओरडेल, पण दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा त्याची नशा उतरेल तेव्हा तो तुम्हाला नक्की थँक्यू म्हणेल. नक्कीच. कारण तुम्ही फक्त त्याचाच नाही तर रस्त्यावरच्या दुसऱ्या कोणत्या तरी निष्पाप माणसाचाही जीव वाचवलेला असतो. आतापर्यंत आपण फिजिकल जगातले स्टेक समजून घेतले, पण आता मला एका पूर्णपणे वेगळ्या स्पेसमध्ये जायचंय. कारण आजकाल आपले अर्धे रस्ते आणि आपली अर्धी मानसिकता ही मोबाईलच्या स्क्रीनवरच तयार होते. आपण आता डिजिटल जगातल्या वागणुकीकडे वळूया. दिस इज अ व्हेरी क्रिटिकल डायमेन्शन. कारण फिजिकल जगात जे घडतं त्याचं मूळ बऱ्याचदा डिजिटल जगात रोजलेलं असतं. सोशल मीडियावर आपण रोज डझनभर रील्स आणि व्हिडिओज बघतो. रोजच आहे. त्यातले काही व्हिडिओज हे अत्यंत धोकादायक ड्रायव्हिंगचे असतात. कुणीतरी हायवेवर स्टंट करत असतं, गाड्यांना झिगझॅग कट मारत असतो आणि बॅकग्राऊंडला एखादं खतरनाक म्युझिक लावलेलं असतं. हो, आणि याच व्हिडिओजच्या खाली कमेंट सेक्शनमध्ये आपण काय बघतो? आपण सोशल मीडियाला एका गावाकडच्या किंवा चौकातल्या कट्ट्यासारखा मानतो. तिथं सगळे या चुकीच्या धाडसाला टाळ्या वाजवत असतात. लोक तिथं फायर इमोजी देतात, एक नंबर रायडर अशा कमेंट्स करतात. अगदी बरोबर. मला वाटतं हे न्यूरोलॉजिकली खूप डेंजरस आहे. कारण आपण त्या व्यक्तीला एक प्रकारचं डोपामाइन रिवॉर्ड देतोय. हे सोशल अप्रुव्हल पाहून त्याला वाटतं की तो एखादा मोठा हिरो आहे. आपण नकळतपणे त्या चुकीच्या वर्तनाला ग्लॅमरस बनवत असतो. स्पॉट ऑन. तो जो इको चेंबर तयार होतो त्यात चुकीची गोष्टच बरोबर वाटू लागते. तो अल्गोरिदम अशाच गोष्टींना पुश करतो ज्याला जास्त एंगेजमेंट मिळते. आणि इथेच त्या खऱ्या सैनिक मानसिकतेची गरज डिजिटल स्पेसमध्ये लागते. म्हणजे डिजिटल सैनिक. मला खूप अस्वस्थ वाटलं. यात कोणाचा तरी जीव जाऊ शकला असता हे अजिबात कूल नाहीये. पण एका कमेंटने खरंच काही फरक पडतो. कारण वरती 1000 लोकांनी फायर इमोजी दिलेले असतात. हियर्स वेअर इट गेट्स रिअली इंटरेस्टिंग. एका वेगळ्या कमेंटने हा डिजिटल कट्टा कसा बदलू शकतो? फरक पडतो. कारण ती एक कमेंट त्या इको चेंबरला तडा देते. जेव्हा 1000 लोक कौतुक करत असतात तेव्हा अशी शेकडो लोक असतात ज्यांना ते रील बघूनच चुकीचं वाटलेलं असतं, पण ते गप्प असतात. त्यांना वाटतं आपण कशाला बोलावं. हो, त्यांना वाटतं सगळे एन्जॉय करतायत, मग मी कशाला काही बोलू. पण जेव्हा एक व्यक्ती सत्य बोलण्याचा धाडस करते तेव्हा त्या सायलेंट मेजॉरिटीला एक आवाज मिळतो. ती एक कमेंट इतरांनाही विचार करायला लावते आणि त्या खोट्या अप्रुव्हलचा फुगा फोडते. हे खूप पॉवरफुल आहे. आपण ऑनलाईन जे काही एंडोर्स करतो त्याचा थेट परिणाम दुसऱ्या दिवशी ऑफलाईन रस्त्यांवर होत असतो. हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. दॅट्स अ व्हेरी पॉवरफुल वे टू लुक ॲट इट. आणि आपल्या या चॅप्टर 9च्या सोर्सेसमध्ये आणखी एक खूप प्रगल्भ विचार मांडलाय, तो म्हणजे अपघातानंतरचा दृष्टिकोन. पोस्ट ॲक्सिडेंट रिफ्लेक्शन. फिजिकल रस्त्यावर जेव्हा एखादा अपघात झालेला आपण पाहतो तेव्हा आपली पहिली रिॲक्शन काय असते? आपण लगेच जज करतो. हो, आपण गाडीची स्पीड कमी करतो, काच खाली घेतो आणि विचारतो कोणाची चूक होती, मोठी गाडी चुकली की छोटी गाडी. आपण लगेच जजमेंट पास करायला मोकळे होतो. हे एक अत्यंत नॅचरल पण चुकीशी सवय आहे. पण जो माणूस रस्ते सुरक्षेला गांभीर्याने घेतो तो तिथे जजमेंट पास करत नाही. तो दुसऱ्याच्या दुर्दैवी घटनेतून स्वतःला सुधारण्याची शिकवण घेतो. राईट. तो कोणाची चूक होती असा विचार न करता या घटनेतून मी माझ्या सवयीत आता काय बदल करू शकतो असा स्वतःला प्रश्न विचारतो. मला इथे त्या व्यावसायिकाची गोष्ट आठवतीये जी या सोर्सेसमध्ये मेन्शन केली आहे. हा बिझनेसमॅन रोज हायवेवरून खूप लांबचा प्रवास करायचा. आजूबाजूला जड वाहने असायची,
पण तो कधीच हेल्मेट घालत नसे. हं. पण जेव्हा त्याने सुरक्षेचा हा विचार ऐकला एका अपघातानंतर, तेव्हा त्याला एक वेगळंच रिअलायझेशन झालं. त्याने स्वतःला विचारलं, जर उद्या मला काही झालं तर माझ्या कुटुंबाचं काय होईल, माझ्या मुलांचं काय होईल? आणि त्या एका प्रश्नाने त्याला दुसऱ्या दिवसापासून हेल्मेट घालायला भाग पाडलं. आणि हाच तो आयडेंटिटी शिफ्ट आहे जो सर्वात महत्वाचा आहे. तो व्यावसायिक फक्त स्वतःचा जीव वाचवण्यासाठी हेल्मेट घालत नव्हता, तो त्याच्या घरी वाट पाहणाऱ्या कुटुंबासाठी ते घालत होता. वाव, हे खूप डीप आहे. रस्ते सुरक्षा ही जेव्हा ट्रॅफिक पोलिसांची किंवा कायद्याची भीती न राहता कुटुंबाप्रती असलेली एक भावनिक जबाबदारी बनते, तेव्हा खऱ्या अर्थाने बिहेवियरल चेंज होतो. याला आपण अनुपालन ते चरित्र म्हणजे कंप्लायन्स टू कॅरेक्टर असा प्रवास म्हणू शकतो. व्हॉट अ वंडरफुल वे टू पुट इट. कायद्याच्या भीतीने घातलेले हेल्मेट चौक ओलांडला, पोलीस दिसला नाही की लगेच निघतं. पण कुटुंबाच्या प्रेमापोटी घातलेलं हेल्मेट डेस्टिनेशन येईपर्यंत डोक्यावरून निघत नाही. दिस इज व्हेरी प्रोफाऊंड. आणि तोच या संपूर्ण संकल्पनेचा गाभा आहे. आपण आता या सखोल चर्चेच्या अगदी शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. आपण जे काही डिस्कस केलं त्याचा एकदा पटकन सारांश घेऊया. दारावरच्या हुकवर चावीजवळ ठेवलेला हेल्मेट, गाडी सुरू करण्यापूर्वी डिस्टर्बन्स टाळण्यासाठी थेट बॅगेत टाकलेला मोबाईल, रस्त्यावर जाण्यापूर्वी तो कॅशे मेमरी क्लिअर करण्यासाठी घेतलेला 2 सेकंदांचा पॉज, आणि शेजारच्या सीटवर बसून टीममेटसारखा उठवलेला सुरक्षितेचा आवाज, मद्यपी मित्राला बायस्टँडर इफेक्ट तोडून गाडी चालवण्यापासून रोखण्याचं धाडस आणि डिजिटल जगात खोट्या धाडसाला प्रोत्साहन न देण्याची सजगता. या सर्व सवयी म्हणजे कोणतंही मोठं शौर्य नाहीये. हे अँकर्स खूप साधे आणि प्रॅक्टिकल आहेत. पण हीच साधी आणि सातत्याने केलेली कृती एक सुरक्षित समाज आणि सुरक्षित रस्ते घडवू शकते. तोच खऱ्या अर्थाने सैनिक बनण्याचा मार्ग आहे. एक्झॅक्टली. इथे कोणालाही सुपरहिरो बनायचं नाहीये. इथे फक्त कन्सिस्टंट राहायचंय आणि रोज योग्य सवयींची निवड करायची आहे. आणि ही चर्चा संपवताना श्रोते हो, एक विचार नक्कीच मनात राहतो. पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही घराबाहेर पाऊल टाकाल तेव्हा थोडं लक्ष द्या. तुमचं हेल्मेट गाडीच्या चावी इतक्या सहज हाताला येणाऱ्या जागी आहे का, की ते शोधावं लागते? हा एक खूप महत्वाचा प्रश्न आहे. घरातील वस्तूंच्या मांडणीत केलेला हा अगदी छोटासा बदल उद्या तुमचा रस्त्यावरील प्रवास कायमचा कसा सुरक्षित करू शकेल याचा नक्कीच विचार व्हायला हवा. कारण शेवटी झोपेत चहा बनवण्याइतकीच सुरक्षित प्रवास करण्याची सवय आपल्या अंगात भिनली पाहिजे. अगदी खरंय. सुरक्षितता ही सवय बनली पाहिजे, चॉईस नाही. कारण कोणीतरी घरी वाट पाहत आहे. हा सविस्तर आढावा ऐकल्याबद्दल धन्यवाद. सुरक्षित रहा.